नमस्कार. भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नव्हे, तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया. आज आपण धावतोय, थकतोय आणि सतत चिंतेत जगतोय. पण तुम्हाला माहिती आहे का, पंढरीच्या विठ्ठलाची ती कमरेवर हात ठेवलेली मूर्ती तुमच्या मानसिक आरोग्यासाठी एक औषध ठरू शकते. संत सेना महाराजांचा एक असा अभंग जो ऐकताच तुमचा मेंदू शांत होतो आणि ताण विरघळून जातो. हा अभंग फक्त भक्ती नाही, तर मनःशांतीची गुरुकिल्ली आहे. ती कशी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संत सेना महाराज हे 14व्या शतकातील एक थोर संत. ते जातीने न्हावी होते आणि विदरच्या राजाच्या पदरी कामाला होते. त्यांचा काळ असा होता जिथे जातपात आणि कर्मकांडांचे मोठे स्तोम माजले होते. सेना महाराजांनी स्वतःच्या आयुष्यात खूप कष्ट सोसले. त्यांना दरबारातील राजकारण आणि कामाचा ताण यातून जावे लागले. एकदा तर ते भक्तीत इतके तल्लीन झाले की राजाच्या बोलावण्याला जाऊ शकले नाहीत आणि प्रत्यक्ष विठ्ठलाला त्यांचे रूप घेऊन राजाची सेवा करायला जावे लागले. त्यांच्या या अभंगातून येणारी वाणी ही पुस्तके नसून अनुभववाणी आहे. त्यांनी विठ्ठलाला केवळ मंदिरात पाहिले नाही, तर आपल्या कर्तव्यात आणि कष्टात पाहिले. हा अभंग म्हणजे एका सामान्य माणसाने कष्टाच्या जीवनातून मिळवलेला आनंद आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे: 1. स्थिरता आणि तटस्थता, द पॉवर ऑफ ग्राउंडिंग. विटेवरी उभा नीट कटावरी कर, वाट पाहे निरंतर भक्ताची गेम आहे. भावार्थ: विटेवर उभे राहणे म्हणजे अत्यंत मर्यादित जागेतही स्वतःचे संतुलन, बॅलन्स न गमावणे. कटावरी कर, कमरेवर हात, ही मुद्रा आत्मविश्वासाचे सेल्फ कॉन्फिडन्स प्रतीक आहे. जेव्हा माणूस गोंधळलेला असतो तेव्हा त्याचे हात हलतात, पण विठ्ठल शांत आहे. अंतर्मनावर परिणाम, ही ओळ मनाला ग्राउंडिंग शिकवते. परिस्थिती कितीही कठीण असली, विटेसारखी लहान, तरी आपण डगमगायचे नाही. नैतिक धडा, संयम आणि प्रतीक्षा, पेशन्स. धावपळीच्या जगात स्थिर राहून इतरांचा स्वीकार करणे. आजच्या युगातील संदर्भ व उदाहरणे. आजच्या इन्स्टंट आणि अटेन्शन इकॉनॉमीच्या युगात आपण क्षणिक प्रतिक्रियांना लाईक्स, कमेंट्स भुलतो. हा अभंग आपल्याला डिजिटल स्टॅबिलिटी शिकवतो. एक आदर्श लीडर, CEO तोच असतो जो संकटाच्या काळात विटेसारखा स्थिर राहतो. जेव्हा एखादा प्रोजेक्ट फेल होतो तेव्हा कर्मचाऱ्यांना ओरडण्याऐवजी कमरेवर हात ठेवून आत्मविश्वासाने त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हाच विठ्ठलरूपी व्यवस्थापन गुण आहे. सोशल मीडियामुळे संवाद कमी झाला आहे. आई वडिलांनी आपल्या मुलांच्या यशाची किंवा त्यांच्या सुधारण्याची निरंतर वाट पाहणे, त्यांच्या चुकांवर लगेच रिॲक्ट न होता त्यांना समजून घेणे, हीच आजची विटेवरची स्थिरता आहे. कॉर्पोरेट मीटिंगमध्ये किंवा वादाच्या प्रसंगी जेव्हा आपण विठ्ठलासारखे शांत राहून फक्त साक्षी भाव ठेवतो तेव्हा अर्धा ताण तिथेच संपतो. वाट पाहे निरंतर हे संयमाचे, पेशन्स सर्वोच्च शिखर आहे. 2. स्वमूल्य आणि तेज, सेल्फ वर्थ आणि रेडियन्स. श्री मुकुटरत्नाचा ढाळ देती कुंडलांचा, तुरा खोविला मोत्याचा तो गेमाय. भावार्थ: मुकुट आणि कुंडले हे केवळ अलंकार नसून ते तेज आणि ऐकण्याची क्षमता दर्शवतात. रत्नांचा ढाळ म्हणजे आपल्यातील सद्गुणांचे प्रतिबिंब. अंतर्मनावर परिणाम, माणूस जेव्हा स्वतःचा आदर, सेल्फ एस्टीम करायला शिकतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज येते. हा तुरा म्हणजे आपल्या कर्तृत्वाचा अभिमान आहे, अहंकार नव्हे. आजच्या युगात सोशल मीडियाच्या काळात लोक बाह्य सौंदर्याच्या मागे लागतात, पण हा अभंग सांगतो की तुमचे विचार रत्नांसारखे तेजस्वी असतील तर तुमचे व्यक्तिमत्व आपोआप उठावदार दिसेल. नैतिक धडा, आपली संसाधने आणि टॅलेंट समाजाच्या हितासाठी वापरणे. आजच्या युगातील संदर्भ व उदाहरणे. डिजिटल युगात फ्लेक्सिंग, संपत्तीचे प्रदर्शन करण्याचे प्रमाण वाढले आहे. मुकुट आणि कुंडल ही आपली प्रोफेशनल स्किल्स आहेत. कॉर्पोरेट जगत, जर एखादी व्यक्ती IT क्षेत्रात उच्च पदावर असेल, मुकुट, तर तिने आपल्या ज्ञानाचा वापर ओपन सोर्स कम्युनिटीला मदत करण्यासाठी किंवा ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी करणे म्हणजे मोत्याचा तुरा खोवणे होय. केवळ महागड्या गाड्यांचे व्हिडिओ न टाकता आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर सामाजिक जनजागृतीसाठी करणे. उदा. एखाद्या प्रसिद्ध यूट्यूबरने आपल्या प्रसिद्धीचा, मुकुटाचा वापर करून एखाद्या गरजू विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण करणे. 3. ध्वनी आणि आंतरिक आवाज, इनर रेझोनन्स. कंठी शोभे एकावळी, तोडर गरजे भूमंडळी. भक्तजनाची माऊली तो गेमाये. भावार्थ: तोडर, पायातील अलंकार वाजणे म्हणजे आपल्या अस्तित्वाची दखल घेतली जाणे. माऊली हा शब्द एम्पॅथेटिक लीडरशिप, सहानुभूतीपूर्ण नेतृत्व दर्शवतो. अंतर्मनावर परिणाम, जेव्हा आपण इतरांसाठी माऊली होतो तेव्हा आपल्या मनातील असुरक्षितता नष्ट होते. दुसऱ्याचे दुःख समजून घेणे हे मानसिक आरोग्यासाठी उत्तम औषध आहे. नैतिक धडा, दुर्बलांचे रक्षण करण्यासाठी आवाज उठवणे आणि स्वभावात कोमलता जपणे. आजच्या युगातील संदर्भ व उदाहरणे.
आज सायबर बुलिंग आणि ट्रोलिंगच्या काळात माऊली वृत्तीची गरज आहे. कामाच्या ठिकाणी वर्कप्लेस जर एखाद्या कनिष्ठावर अन्याय होत असेल तर वरिष्ठाने आपल्या अधिकाराचा तोडर वापर करून त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे. केवळ स्वतःचा फायदा न पाहता कर्मचाऱ्यांची माऊली होऊन त्यांची काळजी घेणे. घरात वृद्ध मातापित्यांची काळजी घेताना आपली शक्ती त्यांच्या संरक्षणासाठी वापरणे. सोशल मीडियावर चुकीची माहिती, फेक न्यूज पसरत असताना सत्याची एका वेळी गळ्यात घालून ठामपणे बाजू मांडणे. ताणतणावाच्या काळात जर आपण कुणाला तरी मदत केली, अल्ट्रुइझम, तर आपल्या मेंदूत डोपामाइन सारखी आनंदी संप्रेरके स्रवतात, ज्यामुळे स्ट्रेस कमी होतो. 4. शिस्त आणि बांधिलकी. कमिटमेंट आणि डिसिप्लिन. सोनसळा पितांबर. ब्रीद वागवी मनोहर. सेना वंदी निरंतर तो गेमाय. भावार्थ ब्रीद वागवणे म्हणजे आपल्या तत्वांशी, व्हॅल्यूज प्रामाणिक राहणे. जो माणूस आपल्या शब्दाला जागतो त्याला कधीही गिल्ट किंवा भीती वाटत नाही. अंतर्मनावर परिणाम. जेव्हा आपले विचार आणि कृती एक असतात, इंटॅग्रिटी, तेव्हा मनाचा संघर्ष थांबतो. सेना महाराज निरंतर वंदन करतात. ही कन्सिस्टन्सी, सातत्य यशाची गुरुकिल्ली आहे. नैतिक धडा. आपल्या शब्दाला जागी राहणे, इंटॅग्रिटी आणि अहंकाराचा त्याग करून सत्याला शरण जाणे. आजच्या युगातील संदर्भ व उदाहरणे. डिजिटल युगात फेक प्रॉमिसेस आणि ब्रँड व्हॅल्यूच्या नावाखाली फसवणूक चालते. तिथे ब्रीद जपणे महत्त्वाचे आहे. दिलेली डेडलाईन पाळणे आणि उत्पादनाची गुणवत्ता राखण्याचे ब्रीद जपणे. टाटांसारख्या कंपन्यांनी कठीण काळातही आपल्या कर्मचाऱ्यांना न काढण्याचे जे ब्रीद पाळले ते या चरणाचे जिवंत उदाहरण आहे. लग्नाच्या वेळी किंवा नात्यामध्ये दिलेली वचने, कमिटमेंट्स सोशल मीडियावरील आकर्षणापायी न तोडणे. स्वतःच्या कामात, मग ते छोटे असो वा मोठे, सेना न्हाव्याप्रमाणे देवाला पाहणे आणि ते काम पूर्ण निष्ठेने करणे. सप्रेम नमस्कार. आज आपण संत सेना महाराजांच्या एका सुप्रसिद्ध अभंगातून विठ्ठलाच्या रूपाकडे एका नवीन दृष्टीने पाहणार आहोत. अनेकदा आपल्याला वाटते की अध्यात्म आणि विज्ञान या दोन वेगळ्या वाटा आहेत, पण खरं तर जिथे विज्ञान थांबते तिथे अध्यात्माची अनुभूती सुरू होते, आणि जिथे अध्यात्म अनुभवले जाते तिथे विज्ञानाचे नियम सिद्ध होतात. धैर्याचे विज्ञान. महाराज म्हणतात, वाट पाहे निरंतर. विज्ञानात आपण वेटिंग पिरियड किंवा इन्क्युबेशन बद्दल बोलतो. एखादे बीज पेरल्यानंतर ते झाड होईपर्यंत संयम ठेवावा लागतो. विठ्ठल युगायुगे उभा आहे. हा केवळ भक्तीचा भाग नाही, तर तो निसर्गाचा संयम आहे. आपण आजच्या धावपळीच्या युगात इन्स्टंट गोष्टींच्या मागे आहोत, पण निसर्ग नियमानुसार मोठ्या निर्मितीसाठी स्थिर राहून वाट पाहावी लागते. 2. शरीर आणि ऊर्जेचा मेळ. जेव्हा आपण विठ्ठलाची मूर्ती पाहतो तेव्हा आपल्याला एक सिमेट्रिकल, सप्रमाण रचना दिसते. विज्ञानानुसार जी वस्तू संतुलित असते तीच दीर्घकाळ टिकते. विठ्ठलाचे हात कमरेवर असणे हे सांगते की तुमची ऊर्जा एनर्जी केंद्रस्थानी ठेवा. विखुरलेली शक्ती काहीच साध्य करू शकत नाही. 3. दृष्टिकोनातील बदल. हा अभंग ऐकल्यानंतर आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. विठ्ठल हा केवळ मंदिरातला देव नसून तो भक्तजनाची माऊली आहे. माऊली हा शब्द विज्ञानातील क्रिएटिव्हिटी आणि नर्चरिंग, पोषणशी संबंधित आहे. जशी निसर्गाची शक्ती, नेचर्स फोर्स, भेदभाव न करता सर्वांना हवा, पाणी आणि प्रकाश देते, तसाच तो विठ्ठल आहे. 4. निष्कर्षाकडे जाताना. मित्रांनो, सेना वंदी निरंतर म्हणताना सेना महाराज स्वतःला त्या वैश्विक ऊर्जेसमोर नतमस्तक करतात. जेव्हा आपण विज्ञानाच्या सहाय्याने अणुरेणूंचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला थक्क व्हायला होते. हे आश्चर्य म्हणजेच भक्ती आहे. आजपासून जेव्हा तुम्ही विठ्ठलाला पाहाल तेव्हा केवळ एक मूर्ती म्हणून पाहू नका, तर त्याच्या विटेकडे पाहून स्वतःची स्थिरता तपासा, त्याच्या हातांकडे पाहून स्वतःचे कर्म तपासा आणि त्याच्या हसऱ्या मुखाकडे पाहून जीवनातील सकारात्मकता वृद्धिंगत करा. विज्ञान आपल्याला कसे हाव जगायचे हे शिकवते, तर अध्यात्म आपल्याला का वाय जगायचे हे सांगते. या अभंगाच्या माध्यमातून आपण या दोन्हीचा समन्वय साधून एक संतुलित जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी या अभंगाचा उपयोग. अॅनालायझिंग फॉर मॉडर्न कॉन्टेक्स्ट. आजच्या काळात तणावाचे मुख्य कारण म्हणजे अनिश्चितता आणि घाई. हा अभंग आपल्याला 3 गोष्टी शिकवतो. एम्ब्रेस द पॉज, विटेवरची स्थिरता. कामाच्या व्यापात दिवसातून 5 मिनिटे विठ्ठलासारखे शांत उभे राहून स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या. यालाच माइंडफुलनेस म्हणतात. असर्टिव्ह बॉडी लँग्वेज. कटावरी कर. तणावात असताना शरीर झुकते. विठ्ठलाची ही मुद्रा आपल्याला ताठ उभे राहून परिस्थितीला सामोरे जाण्याचे मानसिक बळ देते. अनकंडिशनल एक्सेप्टन्स. वाट पाहे निरंतर. समोरची व्यक्ती किंवा परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारणे. एक्सेप्टन्स हाच तणावमुक्तीचा एकमेव मार्ग आहे. आधुनिक उदाहरण. कल्पना करा, नेहा नावाची एक तरुण मुलगी एका मोठ्या IT कंपनीत काम करते. ऑफिसमध्ये तिच्या कामाचे श्रेय दुसरेच घेतात. राजकारण चालते आणि घरी आल्यावर तिला घरगुती जबाबदाऱ्यांचा ताण येतो. नेहा चिडचिडी होते आणि तिला वाटते की माझं कुणीच नाही. अशा वेळी तिला हा अभंग आठवतो. विठ्ठलाचे कटावरी कर तिला शिकवते की बाहेर कितीही वादळ असले तरी तू तुझे मानसिक संतुलन ढळू देऊ नकोस. विठ्ठल जसा विटेवर उभा राहून साक्षी भावनेने सर्व पाहतो, तसे नेहानेही ऑफिसमधील राजकारणाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कामावर, कर्तव्यावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. जेव्हा ती शांत राहते तेव्हा तिचे ब्रीद, तिचे स्किल आपोआप जगासमोर येते.
हा अभंग आपल्याला स्थितप्रज्ञ राहायला शिकवतो. नवीन पिढीसाठी अभंगाचा मसुदा आजच्या भाषेत सांगायचे तर हा अभंग म्हणजे द आर्ट ऑफ बीइंग अनशेकेबल आहे. हे जेनझेड मिलेनियल्स, विठ्ठलाचा हा अभंग म्हणजे केवळ जुनं गाणं नाहीये, तर ते एक वाइब आहे. आपण सगळेच धावतोय फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, अँक्झायटी आणि व्हॅलिडेशनच्या मागे. सेना महाराज आपल्याला या अभंगातून एक वेगळा लाईफ हॅक देत आहेत. बी अ स्टॅच्यू नॉट अ रिॲक्शन. विठ्ठल विटेवर उभा आहे म्हणजे तो चिल आहे. जग काय म्हणतंय यापेक्षा तो स्वतःच्या कोरवर ठाम आहे. सोशल मीडियावर कुणी ट्रोल केलं किंवा लाईक्स कमी आले तरी आपली वीट, स्टॅबिलिटी सोडू नका. स्टे ग्राउंडेड. वेअर युअर व्हॅल्यूज, नॉट जस्ट ब्रँड्स. मुकुट, मोती, पितांबर म्हणजे आजचे गुच्ची किंवा प्रडा नाहीत, ते तुमचे व्हॅल्यूज आहेत. तुमची कुंडलं, लिसनिंग स्किल्स इतकी शार्प ठेवा की तुम्हाला अफवा आणि सत्य यातला फरक कळेल. द मॉली एनर्जी. आपण स्वतःला खूप जज करतो. सेल्फ क्रिटिसिझम. विठ्ठल माऊली आहे, तो तुम्हाला ॲक्सेप्ट करतो. स्वतःवर प्रेम करायला शिका. सेल्फ लव्ह. कन्सिस्टन्सी इज द न्यू कूल. वॉट पाहे निरंतर. यश एका रात्रीत मिळत नाही. विठ्ठल हजारो वर्ष उभा आहे कारण त्याला प्रोसेसवर विश्वास आहे. तुम्हीही तुमच्या पॅशनसाठी कन्सिस्टन्सी ठेवा. विठ्ठल होणे म्हणजे पॅसिव्ह होणे नाही, तर प्रचंड वादळातही मेन कॅरेक्टर एनर्जी टिकवून शांत राहणे होय. आजची कृती. आजचा दिवस तुमच्यासाठी मौन आणि स्थिरतेचा असू दे. आज तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरात कोणी तुम्हाला रागावले किंवा तुमच्याशी वाद घातला तर विठ्ठलाप्रमाणे कटावरी कर ठेवून, म्हणजेच शांत राहून केवळ स्मितहास्य करा. प्रतिक्रिया न देता केवळ आपल्या कर्तव्यावर लक्ष द्या. पहा तुम्हाला किती शांत वाटते. धन्यवाद. आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून विठुनामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.